नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई-वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. मात्र सुरुवातीला या धोरणात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता. त्यावर विचार करून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे. यासंबंधी शासनाने शुद्धपत्रिका काढण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा आता फायदा होणार आहे. यामुळे शेतकरी कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना इंधनावरील खर्च कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होईल. त्यामुळे वातावरणातील वायू प्रदूषणास घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल. याशिवाय इलेक्ट्रिक वाहन जास्त वेळ चालतात, देखभाल खर्च कमी होतात आणि कमी इंधन आवश्यकता भासते. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनांची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा फायदा आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर खरेदी करताना होईल. राज्य सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय जारी देखील केला आहे. या धोरणानुसार फक्त शेतकऱ्यांना फायदा होणारच नाही, तर सर्व पर्यावरण वातावरणातील बदलाचा प्रभावही कमी होईल. इलेक्ट्रिक वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतील, ज्यामुळे स्वच्छ हवा मिळत येईल. याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आवड निर्माण होईल, जेणेकरून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची स्वीकृती वाढेल. या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यात शेतीच्या कामामध्येही इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि किफायती साधने मिळतील, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. अशा प्रकारे आता ह्या वाहनांना अनुदान मिळणार आहे.